सरकारने इतक्या झपाट्याने जे निर्णय झाला इलेक्शन आयोगाचा, की 15 दिवसाचा अवधीच फक्त हातामध्ये मिळाला आणि त्या 15 दिवसामध्ये मग सर्व मोड बांधणे, 15 दिवसामध्ये मग तिकीटं ठरवणे, 15 दिवसामध्ये आचारसंहितेचं सामोरं जाणं. त्याचबरोबर जो काही विषय होता भ्रष्टाचाराचा विषय वगैरे, ज्या पद्धतीने खरं पाहता आम्ही सर्वांनी उचलला पाहिजे होता, थोड्या जोमाने आम्ही लोकांनी पण उचलला नाही. त्यामध्ये आम्ही पण आमची चूक मान्य करतो. आणि दादांनी एकट्यानेच तो किल्ला लढवायचा प्रयत्न केला दादांनी, आणि बऱ्याचशा अंशामध्ये दादा सक्सेस पण झाले. पण का म्हणजे भाई हाच प्रश्न निर्माण होतो की दादा एकटेच का इथे? अजित गव्हाणे ऐनवेळी ते पुढे आले नाही, विलास लांडे सारखं मोठं नेतृत्व तेही पुढे दिसले नाही, स्वतः तुमचे आमदार त्यांची ताकद राज्याची ताकद आहे कारण की विधानसभेचे उपाध्यक्ष तेही कुठे दिसले नाही. नक्की काय झालं होतं? नाही, आता हे काय पुत्रमोहामध्ये दोघं जण अडकले होते असं म्हटलं तरी चालेल. कारण अण्णांनी पण पाहिजे तसं पिंपरी मतदारसंघामध्ये सुद्धा कुठंच फिरकले नाही, ते कुठं गेले नाहीत. आणि विलास लांडेंनी पण त्यांच्या मुलाला तिकीट मिळालं नाही, त्यामुळे ते पण ॲग्रेसिव्ह राहिले नाही. आणि त्यामुळे त्यांना जरी पिंपरी नाही आपल्या पिंपरी चिंचवड शहराच्या निवडणुकीची जबाबदारी प्रचार प्रमुख त्यांना केलं होतं, परंतु ते सुद्धा कुठं फिरकले नाहीत. आता ते का फिरकले नाही हे त्यांनाच आपण विचारणं योग्य राहील. आणि अजित गव्हाणेंनी सुद्धा खरं तर वॉर्ड सोडून त्याचा कामा नव्हता, त्यांनी वॉर्ड सोडून दिला. आणि दुसरं म्हणजे आता अण्णांचं सांगायचं म्हणलं तर अण्णांचा 10 नंबरचा वॉर्ड, त्या ठिकाणी अण्णा तो वॉर्ड धरू शकले असते किंवा त्या वॉर्डवर ते ताबा ठेवू शकले असते. वॉर्ड क्रमांक 14मध्ये खरं पाहता 100% आमची 4 उमेदवार तिथे यायला पाहिजे होते, पण त्या ठिकाणी सुद्धा बंडखोरी झाली. आणि त्या बंडखोरीच्यामुळे आमची तिथं 4 सीट गेल्या. 19 मध्ये अण्णांनी एक नवीनच पॅनल उभं केल्याची चर्चा आहे, त्याला सपोर्ट करत होत्या तुमचे आमदार असंही माहिती आहे. आता मला ती माहिती नाही कारण मी निवडणुकीमध्ये बिझी होतो, परंतु दुर्दैवच म्हणायला लागेल ना की त्या ठिकाणी आमचाच बंडखोर पॅनल तिथं कपबशी घेऊन त्यावेळेला तिथं उभा राहिला होता, त्याच्यामुळे त्यांना पडलेली प्रचंड मतं. आणि त्या ठिकाणी एक आमचा निसटता विजय तिथं झाला आसवानींच्या रूपाने, त्या ताईंचा. तिथं 21 मतांनी त्या निवडून आल्या. आणि बाकीचे 200-300 मतांनी अशा क्लोज मार्जिननी पडलेली जी लोक आहेत, वास्तविक पाहता जर तिथं राष्ट्रवादीने दुसरी लोक नसती उभी केली तर त्या ठिकाणी निश्चित तिथं पण चारही पदं हे चारीचे 4 नगरसेवक राष्ट्रवादीचे आले असते. म्हणजे उदाहरणार्थ 9 नंबरमध्ये 4 आले, 20 नंबरमध्ये 4 आले, 21मध्ये 4 आले, 19मध्ये 4 आले असते, आणि 30मध्ये 1 गेला आमचा, 30मध्ये तिथं 3 आले. तर अशा पद्धतीने बाकी ठिकाणी मग 1-2 असे नगरसेवक तिथं आलेले आहेत. तर आम्हाला अवधी थोडा कमी पडला. आणि अवधी कमी पडल्याबरोबर तुम्हाला सांगितलं की जो काही भ्रष्टाचाराच्या अनुषंगाने जे विषय उचलले होते तो विषय नागरिकांपर्यंत पोहोचवायला आम्ही थोडं कमी पडलो.